नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे डी-एड आहे, डी-एल-एड आहे प्रथम वर्ष, तर त्याची जे प्रोसेस आहे सुरू झालेली आहे मित्रांनो. फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ए टू झेड प्रोसेस कॅप राऊंड पहिला, दुसरा, तिसरा जे प्रोसेस आहे, जे रजिस्ट्रेशन आहे, सगळी माहिती याच्यामध्ये बघणार आहोत. कधीपासून तुमचं जे प्रथम वर्ष कधी सुरू होणार आहे, ती डेट काय राहणार आहे, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकतो की जे डी-एड प्रथम वर्ष आहे, त्याचं ऑनलाईन प्रवेश पत्र वेळापत्रक 2026-27 प्रसिद्ध झालेलं आहे आणि जे अध्यापक विद्यालय ऑनलाईन नोंदणी होती ते 27 एप्रिल पासून 4 मे पर्यंत करण्यात आलेली आहे आणि जे उमेदवाराचे ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याचा दिनांक 11 मे पासून सुरू झालेला आहे आणि त्याची लास्ट डेट 25 मे 2026 पर्यंत राहणार आहे मित्रांनो. आणि जे DIET स्तरावर पूर्ण भरलेल्या आवेदन पत्राची पडताळणी करणे 11 मे पासून 26 मे पर्यंत होणार आहे. तुमचा जो अर्ज पडताळणी आहे तो 26 मे पर्यंत करण्यात येणार आहे आणि ऑब्जेक्शन कम मेरिट लिस्ट प्रसिद्ध करणे व आक्षेप निवारण 1 जून 2026 ला होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे पूर्ण भरलेल्या अर्जाची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे म्हणजे जे मेरिट लिस्ट आहे ते 3 जून 2026 ला लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे प्रथम फेरी आहे प्रवेशाची यादी जाहीर करणे ते 4 जून 2026 ला होणार आहे. प्रथम फेरीतील जे उमेदवारांचा प्रवेश घेणे आहे, ॲडमिशन करणे आहे फर्स्ट राऊंड म्हणजे, तर त्यांच्या 4 जून पासून 8 जून पर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. या डेटमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. तुमचा जिथे नंबर लागला तिथे ॲडमिशन तुम्हाला करायला जायचं आहे. त्याच्यानंतर जे प्रथम फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यादी DIET कडे लॉग इन ईमेलवर पाठविले जाणार आहे. ते 8 जून 2026 पर्यंत. आणि जे दुसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे ऑप्शन निवडणे उमेदवारास बदल करायचा असल्यास अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राह्य धरले जातील. तर त्याच्यासाठी डेट राहणार आहे 9 जून 2026. त्याच्यानंतर जे दुसरी फेरी आहे यादी जाहीर करणे ते 11 जून 2026 ला होणार आहे आणि दुसऱ्या प्रवेश फेरीतील उमेदवारांचे प्रवेश घेणे ते 11 जून पासून 15 जून पर्यंत चालणार आहे दुसऱ्या कॅप राऊंडचे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील जे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी आहे जे DIET कडे लॉग इन ईमेलवर पाठवणे ते 15 जून 2026 ला होणार आहे. त्याच्यानंतर जे तिसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे राहणार आहे. जर उमेदवारास बदल करायचा असल्यास अन्यथा पूर्व भरलेले विकल्प ग्राह्य धरले जाईल. तर ते विकल्प देणे 26/6/2026 पर्यंत होणार आहे त्या डेटला. तिसरी व अंतिम फेरी जे राहणार आहे यादी जाहीर करणे ते 18 जून 2026 ला तुमची यादी प्रसिद्ध होणार आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीतील उमेदवारांना प्रवेश घेणे जो तिसरा राऊंड आहे त्याच्यामध्ये तुम्ही नंबर लागल्यास 18 जून पासून 22 जून पर्यंत प्रवेश घेऊ शकता आणि तुम्ही जेवढा जास्त प्रयत्न होईल तेवढा फर्स्ट किंवा सेकंड राऊंड मध्ये नंबर लावायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. मग जागा राहत नाही, तुमचा नंबर लागत नाही. तिसऱ्या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी DIET कडे ईमेल वर पाठवणे 22/6/2026 ला ही प्रोसेस होणार आहे आणि जे प्रथम वर्ष सुरू होणार आहे तुमचं DEDचं ते 23 जून 2026 पासून सुरू होणार आहे मित्रांनो. आणि जे DIET प्राचार्यांनी जिल्ह्यातील अध्यापक विद्यालय निहाय झालेल्या प्रवेशाची खात्री करून घेणे ते 23 जून पासून 27 जून पर्यंत चालणार आहे. तर अशा प्रकारे हे डेट राहणार आहे मित्रांनो. आणि फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे. 25 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे. पुन्हा डेट वाढू शकते मित्रांनो, पण डेट वाढायची वाट न बघता आपल्याला लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. काही सूचना आहे तुम्ही बघू शकता. प्रत्येक प्रवेश फेरीतील यादी जाहीर झाल्यापासून उपयुक्त ठरवून दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे. त्या कालावधीमध्येच तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, अन्यथा तुमचा प्रवेश तुम्हाला मिळणार नाही आहे मित्रांनो. उपयुक्त वेळापत्रक संभाव्य असून यामध्ये बदल करण्याचा अधिकार अध्यक्ष राज्यस्तरीय DLED प्रवेश निवड निर्णय व प्रवेश समिती पुणे यांना राहणार आहे. तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो, अपडेट होती. तर 11 मे 2026 पासून 25 मे 2026 पर्यंत फॉर्म फिलअप करणे, रजिस्ट्रेशन करणे, आवेदन अर्ज करणे सुरू झालेले आहे. तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि अशाच नवीन अपडेटसाठी, माहितीसाठी, PDF, GR योजनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि हे जे पूर्ण पत्र आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो, तुम्ही जाऊन बघू शकता.
आणि अशाच नवीन अपडेटसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.